काय मेहता म्हणत होते इन्शुरन्स कंपनीकडनं काहीच कव्हर होणार नाही। तू पेपर चेक केले होते ना? नाही, मिसकम्युनिकेशन झालं असेल काहीतरी, हो ना? लीगल डिपार्टमेंट कडून काहीतरी चूक झाली असेल। तुम्ही चूक त्यांच्या माथी मारू नकोस। त्यांच्याकडनं काही चूक झाली असेल तर ते फाइंड आउट करणं तुझी रिस्पॉन्सिबिलिटी होती। विक्रांत, यू हॅव नो आयडिया गेले काही दिवस किती स्ट्रेस मधून जातोय मी। इंदिरा, आधी शांत हो आणि तुम्ही दोघं वाद घालत बसू नका। इंदिरा, तू राणीचे आधी आभार मानायला हवेस, कारण आज हिच्यामुळे तू खूप मोठ्या संकटातून वाचलायस। राणी, तू खरंच हुकमाची राणी आहेस, कुठलाही डाव पलटवू शकतेस। आणि माझं भाग्य आहे तू माझी सून आहेस, इंद्राची बायको आहेस। काय रे, मानतोस ना हिचे आभार? आभार नाही, मी जे काय केलं ते माझं कर्तव्य होतं। आणि असं आपल्याच माणसाने आपल्या माणसाचे आभार मानले ना तर असं परक केल्यासारखं वाटतं। तेही खरं आहे। आबा, मी पुढच्या तयारीला लागतो। इन्शुरन्सचे पैसे लवकरात लवकर कसे रिकव्हर होतील ते बघतो। वा, आज आमच्या घरच्यांमुळे तुम्हाला खूप ऐकून घ्यावं लागलं, पण त्यांचाही गैरसमज झाला होता, पण तरी त्यांच्या वतीनं माफी मागतो मी तुमची। बाबा, असं बोलून नका लाजू मला। बरं, आला तिला विसरून जा आणि आज चला। नाही बाबा, नको, मी इथूनच जात। अहो, लय काम आहेत, परत येईन। असं काय करताय? निदान चहा घेऊन तरी जा। राणे, त्याला घेऊन यात। बुवा, तुम्ही पण माझ्यावर विश्वास नाही ठेवला ना? अगं मला माफ कर पोरी। अगं माझी राणी असं चुकीचं काय करणार नाही। विश्वास असा कमकुवत व्हायला नको होता, लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला नको होता। माझं चुकलं बघ, लय चुकलं माझं। बुवा, तुमचा विश्वास हीच माझी ताकद आहे, मी तुमचा विश्वास कधीच मोडणार नाही। राणे, अगं आता हे सारं जग जरी इकडचं तिकडे झालं ना तरी सुद्धा ह्यो बाप तुझ्या पाठीशी कायम उभा राहील बघ। अगं तुझ्या आईने पापड दिलं होतं तुला, ते द्यायला आलो होतो, तुला लय आवडतात ना। बुवा, आज चला, तुम्ही असं माझ्या घरी आलात आणि असंच बाहेरून जाल तर मला आवडणार नाही। नको आग्रह करू। अगं मी आज लय चुकीच्या टायमाला आलोय बघ, परत येईल ना तो नक्की आत येईल। चल येत, नीट राहा पोरी। गुड, थँक्यू। इन्शुरन्सची प्रोसेस सुरू झाली आहे, आता लवकरच पैसे येतील आणि जमीनही। राणीने खूप ग्रेट काम केलंय, सगळा स्ट्रेस घालवला माझा। काय कोणीतरी माणूस तारे मोजत बसले वाटतं। मी का करेन असा वेडेपणा? मग काय करताय तुम्ही गॅलरीत उभं राहून? तुला काय करायचंय? अहो, ते मी आपलं काळजी म्हणून विचारलं। हो का? कसली काळजी? ते तुम्ही असं एकट्यात हसत होतात ना,
अशा माणसाला काय म्हणतात माहितीये ना? मी काय हसत वगैरे नव्हतं. मी तर पाहिलं बाबा तुम्हाला हसताना, असं गालातल्या गालात हसत होतात. असं काही नाहीये. बरं ठीक आहे, पण असलं तरी काय बिघडलंय है ना? माणसाला जर हसावं असं वाटलं तर त्याने हसावं, त्याला रडावं असं वाटलं तर रडावं. आपल्या मनाला जे वाटेल ना ते माणसानं मनसोक्त करावं, तरच तो माणूस आपल्या आयुष्यात खुश राहू शकतो. आणि बोलावं असं वाटलं तर बोलावं सुद्धा है ना. आता बोलायला कुठं पैसे लागतात नाही का? बरं राहिलं, तुम्हाला बोलायचं नसेल पण मला बोलायचंय. आणि हा, वकील फुकटचा सल्ला देत नाही, पण ते मी आता घरचाच वकील आहे ना, म्हणून सांगते, कधीही कोणाला अंडर एस्टिमेट करू नये. जी गोष्ट एखाद्या मोठ्या दिप्पड हत्तीला जमत नाही ना, ती एक छोटीशी मुंगी करून जाते. आणि आता ही मुंगी माझे कान चावणं थांबवणार आहे का? बाय द वे, तुला डॉक्युमेंट्स हवे होते, ते खोटं बोलून यायची काय गरज होती? हाय का? आता तुम्ही स्वतःलाच विचारा बघू. जर मी तुम्हाला खरं खरं सांगितलं असतं तर तुम्ही मला जाऊ दिलं असतं? तुम्ही लगेच म्हणाला असतात, तू काय लई मोठी शानी लागून गेलीस का? तुला काही लई अक्कल आहे का? तुला लीगल डिपार्टमेंट पेक्षा जास्त कळतं का? तुझा फॅक्टरीशी काय संबंध आहे? मध्ये मध्ये करायचं नाही, सारखं पुढे पुढे करायचं नाही. हो हो हो, किती बडबड करतेस तू? दुखत नाही का तुझं एवढं बडबड करून? अहो, तुम्ही जर मला सरळ मार्गाने मदत करू दिली असती ना तर आज ही वेळ झाली नसती. मला आणि बुवांना सुद्धा एवढं ऐकून घ्यावं लागलं नसतं, एवढा तमाशा झाला नसता. आता ठीक आहे, तुमचं टेन्शन गेलं. आबांना त्यांची जमीन परत मिळाली, तुमच्या नाबांच्या चेहऱ्यावर आनंद आला. मी आताच खुश आहे. हेच सुख आहे माझं. ती राणी नेहमी सारखी आडवी आलीच. तिला कसं कळलं की इंद्रा अडचणीत आहे? इंद्राच्या अगेन्स्ट प्लॅन केला की सगळे प्लॅन उधळून लावतेच. यावेळी इंद्रा जाळ्यात पुरता अडकला होता. इंद्र तडफडत होता. पटलं होतं राणी सुद्धा अडकते, सॉलिड प्रेशर क्रिएट झालं होतं. पण नाही, ती राणी आली आणि हा प्रॉब्लेम सुद्धा एका मिनिटात सॉल्व्ह केला तिने. मला जर आधीच कळलं असतं ना ती हे सगळं करण्यासाठी घराबाहेर पडते, ते तिला घराबाहेर पडूच दिलं नसतं. आणि काय रे, तुझं लक्ष कुठं होतं? तुला लक्ष देता येत नाही का? ए उर्मिला, मला काय स्वप्न पडलं होती राणीमध्ये आणि असला उपद्रव करेल? हळू आवाजात बोला आणि त्या राणीला इतक्या हलक्यात घेऊ नकोस, आपल्याला जड जाईल. सगळा गोंधळ त्या मेहतामुळे झाला. मेहता, बोला सर. बोला सर. काय रे, राणीच्या हाती ते इन्शुरन्सचे पेपर कसे लागले? इंद्राने ते सबमिट केलेत आणि कंपनीने एक्सेप्ट सुद्धा केलाय. इंद्रा तर तुला कामावर काढेलच, मी तुला येऊन बघतोच. असं कसं? या सगळ्यात माझी काय चूक? तुम्ही जे सांगितलं तेच करत होतो मी. मला नाही माहित डॉक्युमेंट्स राणे मॅडम कडे कसे गेले. तुम्ही माझी पुढची सोय लावा, नाहीतर मी शांत बसणार नाही. काय करशील रे? काय करशील? मी आबांना भेटेन. असेही मी तुमच्या बंगल्यावर चाललो आहे. तुम्ही खाली येऊन भेटा मला, नाहीतर मी आबांना भेटेन. तू बंगल्यात काय करतोस? थांब थांब, मी आलोच. विक्रांत, अरे थांब विक्रांत. मेहता, तू मूर्ख आहेस का? काय करतोस बंगल्यात? आणि तुला कळतंय का तू कोणाची पंगा घेतोस ते? हा, मग तुम्ही सरळ सरळ माझा बळी देताय. तुम्ही दिलेल्या पैशाने माझा काही होणार नाही. मला इथून काढलं तर असंच मोठ्या पगाराची नोकरी तुम्ही मला लावून घ्यायची, नाहीतर मी गप्प बसणार नाही. ठीक आहे, बघतो काय करता येते का. आता निघ. बघतो वगैरे नाही, तुम्ही गॅरंटी द्या मला, तरच मी जाईन. मेहता,
तुला सांगितलेलं कळत नाही का? बघतो म्हणालो ना, चल निघ. तुम्ही माझा डिमांड पूर्ण करणं नसाल तर मी इंद्रजित सरांकडे जाऊन सगळं सांगेन. मी म्हणालो ना, मी बघतो, तुझ्या सगळ्या मागण्या पूर्ण करेन. आता निघ. तू एवढं काय माणसाचं ऐकून घेतलंस? आपल्या कंपनीमध्ये काम करतो तो, आपण पगार देतो त्याला. उर्मिला, आपले हात आता दगडाखाली आहेत. आता ना आपण थोडक्यात वाचलोत. हा जर का आबांपर्यंत गेला असताना तर आपली वाट लागली असती. त्याचं काहीतरी करावं लागेल. काय करायचं तेच कळत नाही. एक पर्याय आहे. ज्याचा विचार आपण मागच्या वेळी केला होता, त्या इंद्राचा कायमचा काटा काढायचा. अरे विक्रांत, उर्मिला काय करताय? काय नाही आबा. शतपावली करतोय. हो. अच्छा, बरं सकाळी लवकर तयार व्हा. आपण सगळे महाडिक मिळून बाहेर फिरायला जातोय. फिरायला? कुठे? आपल्या शेतात मस्त निसर्गाच्या सानिध्यात जेवण करू, स्नेहभोजन. पण लवकर तेवढं तयार व्हा. हो. ओके, चला. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड मॉर्निंग गाइज अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. मी आहे तुमची द ड्रामा क्वीन अश्विनी उर्फ चिकू. तर आज आमची एंटायर महाडिक फॅमिली पोहोचली आहे महाडिकांच्या शेतात. सो लेट्स गो. मम्मा हाय. हाय बोल. हॅलो. हाय काकी. राणी हाय बोल ना. हाय. दादू से हाय. विक्रांत दादा से हाय. आणि ही जमीन, ही शेती आहे आमच्या पूर्वजांची आणि या शेतीवर माझ्या आबांचं प्रचंड प्रेम आहे. कम विथ मी गाइस. आबा हो ना. चिकू, ही माझ्याकरता फक्त शेत जमीन नाही आहे, तर माती नाही आहे. माझी दुसरी आई आहे. माझ्या पूर्वजांच्या आठवणी आहेत ह्या जमिनीमध्ये. माझ्या पूर्वजांनी मोठ्या विश्वासानं ही ठेव माझ्याकरता ठेवलेली आहे. आणि मरेपर्यंत मी सांभाळणार, जपणार, राखणार. गाईज, माझे आबा थोडेसे इमोशनल झालेत. सो मी भेटते तुम्हाला थोड्या वेळाने. ओके बाय. आबा, अहो तुम्ही म्हणालात ना की आपण धमाल मस्ती करायला चाललोय, मग तुमच्या डोळ्यात पाणी का? बाळा, हे आनंद अश्रू आहेत का? काय आपली शेत जमीन आपल्याला परत मिळाली. मिळाली नाही आबा, राणी वहिनींनी परत मिळवून दिली. खरंय, हे सगळं राणीमुळे शक्य झालं. राणीमुळे हा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. माझ्या डोक्यात एक कल्पना आली आहे. जरा सगळ्यांनी इकडे या. राणी, इंद्रा, या प्लीज जरा या. या या सगळ्यांनी या. माझ्या डोक्यात जी कल्पना आहे ती सांगेनच तुला मी, पण त्याआधी मला प्रॉमिस दे, मी जे काही सांगेन त्याला तू नाही म्हणायचं नाहीस. पण आधी सांगा तरी. आधी मला कबूल कर, तू नाही म्हणणार नाहीस तरच मी सांगेन. हे बघ, आज माझं मन नको मोडूस. आज मी खरंच खूप आनंदी आहे. आबा, ही शेत जमीन आपल्या नावावर तर करत नाहीयेत ना? तसं जर असेल तर त्या इंद्राचा चेहरा पाहण्यासारखा होईल. अरे काय कसला विचार करतोयस? काय विचारतोय मी तुला? कबूल करतोयस ना? ठीक आहे, मी मान्य करतो. मी तुमचं मन नाही मोडणार. गुड. या पुढचे 2 दिवस सुट्टीचे आहेत, तर तुम्ही दोघांनी आपल्या फार्म हाऊस वरती राहायला जायचंय. नाही नाही आबा, मला नाही जमणार आहे. तू तर कबूल केलंस ना, तू तर नाही म्हणू शकत नाहीस. पण मला वाटलं तुम्ही जमिनीशी रिलेटेड काहीतरी बोलाल. ते मला माहिती नाही. तू मला शब्द दिलास,
ते माझं तुम्हा दोघांना तिकडे राहायला जायचंय. काय बोलताय तुम्ही? हे दोघेच कुठे राहणार आहेत तिथे? तिथे ऐकता आधीच रानटी जनावर वगैरे येतात. काय बोलताय मला ती तुम्ही? इतक्या वर्षात नाही येत रानटी जनावर, आता येणार आहेत. नाही, मी कोणाचं काही ऐकणार नाही. तुम्ही दोघं जाताय म्हणजे जाताय. आबा, पण जर इंद्रजित सरांची इच्छा नसेल तर काहीच गरज नाही अहो ह्याची. तुम्हाला सांगू का, मला खरं तर माणसांनी भरलेल्या घरात राहायला आवडतं. तिकडे आम्ही दोघं कुठं जाणार? आणि ते मला माहिती आहे का, पण आज तुझ्यामुळे नुकसान टळलंय. तुझ्यामुळे हा दिवस बघायला मिळतोय आम्हाला. तेव्हा इंद्राच्या आयुष्यातले 2 सुट्टीचे दिवस तू डिझर्व करतेस. त्यामुळे तू आणि इंद्रा फार्म हाऊस वरती राहायला जाताय म्हणजे जाताय. हो, तुम्ही दोघेही जा, मज्जा करा. आणि तुम्हाला तुमची स्पेस मिळायला हवी ना. राणी, खरंच जा अगं. अगं फार्म हाऊस खूप छान आहे, तुला पण खूप आवडेल बघ. ए दादा वहिनी, जावा रे, जी लो अपनी जिंदगी. अरे कसला विचार करता तुम्ही दोघं जण? काय विचार तुम्ही? जाताय ना तुम्ही? काय ग? हो ठीक आहे. आई, तुम्ही कसला विचार करताय हे माहितीये मला. आबांनी इंद्रा भाऊजी आणि राणीला फार्म हाऊसवर का पाठवलं याचाच ना? नाही तर दुसरा कसला विचार करणार? यांच्या एक ना डोक्यात कधी काही सांगता येत नाही. इथे मी त्या राणीला माझ्या इंद्रापासून दूर ठेवायचा प्रयत्न करते आणि हे सतत तिला त्याच्या जवळ करतात. नाहीतर काय, आबांना काय गरज आहे त्या दोघांना तिकडे पाठवायची? आणि एकदा का ते जवळ आले तर नाही, मी असं काही होऊ देणार नाही. इंद्रा किती नाही म्हणत असला तरी माझा त्या राणीवर काडीचाही विश्वास नाहीये. तिला तर काय संधीच हवी असते माझ्या इंद्राच्या जवळ जायची. एखाद्याशी गोड बोलून त्याला घोळ्यात घेईल ना अशी कार्टी येते. आणि आता तर काय तिच्या मनात लाडूच फुटत असतील. आता काय हवंय तुला? पाणी घ्यायला आले होते. उर्मिला, खरं तर ना हिचं तोंड पाहायची माझी इच्छा नाहीये. आधी हिच्याकडून वचन घे, माझ्या इंद्राच्या आजूबाजूलाही फिरकणार नाही आणि त्याला स्पर्शही करणार नाही. काय गय, मालती आई काय म्हणाल्या ते ऐकलंस ना? सासू एकट्या तुझ्या, मोठ्यांचं ऐकावं एवढे तरी संस्कार तुझ्या आईबापांनी तुझ्यावर नक्कीच केले असतील. मग दे वचन. वचन द्यायची इच्छा दिसत नाही आईची. काय ग, नेमकं तुझ्या मनात आहे तरी काय? इंद्रा भाऊजींना कसं जाळ्यात ओढायचं ह्याचं पुरेपूर प्लॅनिंग केलं असशील ना? उर्मिला ताई, काय बोलताय तुम्ही? हो, असं काहीच माझ्या मनात नाही. असं काहीच तुझ्या मनात नाहीये ना? मग दे वचन. ठीक आहे, मी वचन देते की मी इंद्रजित सरांना स्पर्श करणार नाही. त्यांच्याजवळ कुठल्याही वाईट हेतूने जाणार नाही. इंद्रा, सतत फोन करत राहा, कुठे पोहोचलात कळवत राहा. आणि हा दादू, सगळं सामान घेतलंस ना? अरे तिकडे फार्मवर ना जवळपास काहीच मिळत नाही. आणि वहिनी, दादाला तिकडे अजिबात लॅपटॉप ओढून देऊ नका. हो बरोबर आहे त्याचं.
तुम्ही एकमेकांना वेळ द्यावा म्हणून पाठवते फार्म हाऊस वरती. राणी बाळा, काळजी घे आणि काय लागलं तर मला फोन कर बर का. यांना मोठी काळजी राणीची. स्वतःच्या सुनेला कधी विचारलं का काही हवं नको ते? इंद्रा, सांगितलेलं सगळं लक्षात ठेव. काय सांगितलं तुम्ही? हेच फार्म हाऊसवर काय काय काळजी घ्यायची ते. तुम्हाला राणीची काळजी वाटते हे ऐकून बरं वाटलं. मला माझ्या मुलाची काळजी आहे. आई मी निघू का आता? जा तुम्ही. येते. दादू राणी एन्जॉय हा. दादा बाय. बाय. गाडी सांभाळून चालव रे. हो. देवाच्या मनात सुद्धा हेच आहे बहुतेक. इंद्रा स्वतः मरणाच्या दाराच्या दिशेने निघालाय. इंद्रा तिकडे पोहोचेल खरा, पण तिकडून ते परत येत नाही. सॉरी.